बदलापूर शहरात आज महाविकास आघाडीच्या वतीने वीज बिल दरवाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते अविनाशजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। स्मार्ट मीटर लावल्यापासून सामान्य नागरिकांचे वीज बिल दुप्पट होत असल्याने ही जनतेची लूट होत असून महावितरण कंपनीने जबरदस्ती स्मार्ट मीटर लावण्याचे तातडीने बंद करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली। यावेळी आंदोलनात महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते, नेते व तक्रारदार ग्राहक सहभागी झाले होते। वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला। महाविकास आघाडीकडून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून निवेदन देण्यात आले। प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड, लोकसेवा वार्ता, बदलापूर। हाय हाय मित्रांनो, समस्त बदलापूरकरांना या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की आज आम्ही या टीओडी मीटरच्या विरोधात या अधिकारी लोकांना भेटायला आलेलो आहोत। नेहमीप्रमाणे हे जे कंत्राटदार आहेत अदानी कंपनीचे, हे घरात घुसतात, सोसायटीमध्ये घुसतात, कुठल्याच प्रकारची परमिशन घेत नाही आहेत आणि सर्रासपणे दादागिरी करून हे टीओडी मीटर लावणं चालू आहे। माझ्या तमाम बदलापूरकरांना एक प्रश्न आहे की तुमच्या घरामध्ये चोर शिरल्यानंतर तुम्ही त्याला चोप देता, मारता आणि पोलिसाच्या हवाली करता। यापुढे जर टीओडी मीटर लावायला तुमच्या घरी हा कंत्राटदार कोणी जर आला, काय नाव जर आकाश, काय नाव, रुपेश असू द्या की आणखी कोणी असू द्या, त्याला चोप द्या। कारण की हा व्हाईट कॉलर चोर जे आहे टीओडी मीटर कॉन्ट्रॅक्टर, हे तुमच्या घरात आणि खिशात दरोडा टाकतायत। मी पुन्हा सांगतो की तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या घरात जर कोणी चोर शिरला, त्याला सापडला तर आपण त्याला चोप देतो आणि पोलिसांच्या हवाली करतोय। हा टीओडी मीटर लावणारा कंत्राटदार अदानीचा असू द्या किंवा हे अधिकारी, हे तुमच्या खिशामध्ये हात घालतात। 38,000 रुपये पुढे 38,000 बिल लावला। ह्या याच्या घरी बघा, हा एकुलता एक राहतो, दोन रूम आहेत। एका रूम मध्ये आई वडील राहतात, हा जॉब करतो, सकाळी जातो, रात्री 9 वाजता येतो। 38,000 दाखवा बिल, 38,000 बिल येते याच्याकडं। काय करायचं आहे? या ताई आहेत, यांचं बिल आहे 12,000 रुपये, 18,000 रुपये। या टीओडी मीटर ही लुटारू कंपनी आहे। पुन्हा मी अधिकाऱ्यांना सांगतोय, आज आम्ही आलेलो आहोत, तुम्ही तिथं बघा, तो अधिकारी पळून गेलेला आहे। माज आला या अधिकाऱ्यांना आणि बदलापूर लोकांच्या, माझ्या गरीब सामान्य जे सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात, त्यांच्या खिशामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या तिजोरीमध्ये दरोडा टाकण्याचं काम हे MSCB लोक करतायत। मी तमाम बदलापूर वासियांना सांगतोय की आपल्या आई बहिणी मार्केटमध्ये जाताना टोमॅटो किंवा भाजीपाला विकत घेताना 4 दुकानं फिरतात, कारण की 4 रुपये वाचवायसाठी 40,000 30,000 रुपये बिल जर येत असेल अचानक, तर करायचं काय? आणि मला तमाम प्रश्न आहे, माझा राजकारणाच्या बाबतीत बोलायचं नाही आहे। आमदार साहेब करतात काय? 4-4, 5-5 वेळा बदलापूरची जनता मुरबाड मतदारसंघाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे। गेल्या 1.5 वर्षापासून MSCBच्या माध्यमातून, या टीओडी मीटरच्या माध्यमातून हजारो लोकांना, ग्राहकांना फसवण्याचं काम करतायत। ह्या गोष्टी आमदार साहेबांच्या कानावरती पडत नाहीत का? लोकप्रतिनिधी करतात काय? लोकप्रतिनिधी करत एखादा मतदार जातो, तो म्हणतो आम्ही करोड रुपये खर्चून निवडून आलेलो आहोत। आता ही पद्धत, ही ऐकून घ्यायची सवय बदलापूर लोकांनी करून घ्यावी। तुमचे प्रश्न हे तुम्हाला रस्त्यावरती उतरून घेण्यासाठी करण्यात येत। मी जास्त बोलत नाही आहे। प्रश्न असा आहे की किती दिवस तुम्ही सहन करणार आहे या टीओडी मीटरचा अन्याय? पत्रकार लोकांच्या माध्यमातून मी बदलापूर वासियांना एवढंच सांगतोय की आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। मित्रांनो, व्हाईट कॉलर चोर तुमच्या सोसायटीमध्ये येतात, घुसतात, मीटर लावतात, निघून जातात आणि एका महिन्याचं बिल तुम्हाला 33,000 रुपये येतोय। आणि असा काही जाब मी जर यांना विचारलं, यांच्या मायचा लाल हा एक पण अधिकारी इथं तयार नाही आहे, एक पण नाही आहे। सगळे पळून गेलेले अधिकारी। आणि या बिलाची होळी आता इथं करायचं नाही तर काय करायचं आहे? ऐका ना, अधिकारी बघा ना, त्या संदर्भात आणि वाढीव वीज बिला संदर्भात महाविकास आघाडीच्या माध्यमातून धडक मोर्चा आणण्यात आला होता। काय चर्चा झाली? गेल्या वर्षी 2 जूनला 2025 तारखेला बदलापूर ईस्टला आम्ही काटकर साहेबांच्या ऑफिसला, महावितरणच्या ऑफिसला मोर्चा काढला होता महाविकास आघाडी। त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं होतं की यापुढे बदलापूरकरांच्या घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये जर टीओडी मीटर लावतील तर ते तुमच्या परवानगीशिवाय लावणार नाही, असं त्यांनी लिहून दिल्यानंतर आज होतंय काय, महावितरणच्या माध्यमातून आणि टीओडी मीटरचे कंत्राटदार आहेत ती एवढी दादागिरी करतात की जसं त्यांच्या बापाचं राज्य आहे। मी आज 2च गोष्टी सांगितल्या इथे यांना
की यापुढे जर बदलापूरकरांच्या परमिशनशिवाय जर TOD मीटर लावतील अधिकाऱ्यासहित त्या कंत्राटदाराला चोप देण्यात येईल आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तमाम बदलापूरकरांना जे बिल आले आहेत वाढीव 25,000, 18,000, 12,000, 14,000, 10,000 या व्यक्तीला तर 38,000 बिल आहे. असे बिलं आजच्या आज किंबहुना आताच्या आता बिलं कमी करून द्यायची प्रक्रिया चालू करण्यात यावी हे त्यांनी मान्य केलं आहे. माझा प्रश्न तमाम बदलापूरकरांना एवढंच आहे, आता करायचं काय? की आम्ही तर पहिलेच सांगितलं आम्हाला राजकारण करायचं नाही आहे, पण आमदार साहेब करतात काय हा प्रश्न माझा आहे. साधा विषय, गेल्या 1.5 वर्षापासून बदलापूरकरांच्या खिशाला चाट देण्याचं काम TOD मीटरच्या माध्यमातून खाजगी कंत्राटदार कंपनी करते. हे आमदार साहेबाला माहीत नाही का? मी आत्ताच बोललो आहे 5 मिनिटापूर्वी की माझ्या माय बहिणी जर मार्केटमध्ये जातात भाजीपाला घेताना 4 दुकानात चेक करतात की टोमॅटो भाजीपाला कुठं स्वस्त आहे. आणि हे व्हाईट कॉलर जे कंत्राटदार कंपनी आहे तुमच्या घरामध्ये 30-30, 25-25 हजाराचे बिल टाकतात आणि ते तुमच्या बँकेतून वसूल करतात. ही प्रक्रिया कुठेतरी थांबली पाहिजे, कारण की माझा बदलापूरचा सामान्य माणूस हा मुंबई बदलापूर 20 आणि 25-30 हजाराचे काम करतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी बिल जर 15-15, 30-30 हजार येत असेल तर त्यांना खावं काय, कमायचं किती, हा गहन प्रश्न आहे. म्हणून आज मी इथं महाविकासच्या अधिकाऱ्याला 2 गोष्टी सांगितल्या की साहेब आज होळी करायला आलो होतो, तुमच्या कार्यालयाला कुलूप लावायला आलो, पण त्यांनी संयमाची भूमिका घेतली, आम्ही संयमाची भूमिका घेतली. परंतु त्यांनी संयम म्हणून आमचा कमजोरपणा ठेवली. आज मी होळी करणार होतो, उद्या होळी करेल, आज इथं उडी करेल. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, जर आमदार साहेबांनी या प्रक्रियेमध्ये उडी नाही घेतली तर आमदार साहेबाच्या घराच्या समोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या वाढीव बिलाची होळी करण्यात येईल. आणि याची काळी राख आहे ना या अधिकाऱ्याच्या तोंडाला आणि महावितरण अधिकाऱ्याच्या जे कंत्राटदार नेमले त्या तोंडाला लावण्याचं काम आम्ही करू. शेवटी माझ्या बदलापूरकरांचा सहनशीलता आणि खिशाचा प्रश्न आहे. अर्थात यापूर्वी सुद्धा आंदोलन तुम्ही केलं होतं आणि तुमच्यावर जवळपास 60 लोकांवरती गुन्हे दाखल झाले होते. तेव्हा काटकर सरांनी एक अर्ज, माझ्या मते निवेदन त्यांनी दिलं होतं की परवानगी घेऊनच सोसायटीची TOD मीटर बसवले जाणार आहे. पण आता तुम्ही स्पीकर फोन ऑन केला आणि ते आता असं म्हणतायत की नंतर आता नियम बदललेत. काय नेमकी चर्चा झाली त्या स्पीकर फोनमध्ये? नाही, तो चर्चा तर मी बघा अविनाश देशमुख कधी पडद्याला पाहून कधी चर्चा करते, स्पीकर ऑन करून. त्या दिवशी महाविकास ते गॅसचं आंदोलन होतं, तिथं तेच सांगितलं दूधचा दूध बाद दाखवणं तर श्राद्ध कर. तिथं त्यांनी बाउन्सर पाडले होते की महावितरण महागॅस ते काय ना महानगर गॅसचं जे होते ना तिथं सामान्य माणूस जर बिल हे करायला तिथं बाउन्सर होते, हे सगळे बाउन्सर ते आतमध्ये येऊ देते. आता लाईनवरती आली. उद्या इथं आता मी बघितलं काल परवा तुमच्या माध्यमातून सगळ्या सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतात की इथं बिल भरायला माणूस आला, बिल कमी करा म्हणून मारतात हरामखोर. त्याच्या बापाचं राज्य आहे का? म्हणून या प्रक्रियेमध्ये बदलापूरकरांचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांनी कुठेतरी सहभाग घेतलेला आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगतोय की लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही 1-1 करोड 2-2 करोड रुपये खर्च करून आलेले आहेत, तुमचे काम आम्ही कसे करावे. बदलापूरकरांना तुम्हाला वाऱ्यावरती सोडलेलं आहे, तुम्हाला गृहीत पकडलेलं आहे. आता कुठेतरी थांबलं पाहिजे. सहनशीलतेचा अंत होतोय, रस्त्यावर उतरता आलं पाहिजे. कारण की 25-25, 30-30 हजाराचं बिल जर येत असेल आणि तुमच्या घरात हे दादागिरी करून जर TOD मीटर लावायचं असेल तर कुठपर्यंत शांत बसावं? आम्ही शांत बसणार नाही आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूरकरांचे प्रश्न रस्त्यावर उतरून मांडण्याचं काम आम्ही करू. नक्कीच इशारे देऊन जाते. खाटकर आणि हे महावितरण यांच्या कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे. यांनी मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा लेखी लिहून दिलं होतं की आम्ही यापुढे कुठले TOD मीटर लावताना ग्राहकाची परमिशन घेतल्याशिवाय लावणार नाही. आज स्पीकर फोनवर टाकलं असताना ते बोलले नियम बदलले. मुख्यमंत्री सभागृहात सांगतात, विधान भवनात सांगतात की कस्टमरच्या म्हणजे ग्राहकाच्या परमिशनशिवाय मीटर बदलले जाणार नाही, कुठलीही सक्ती करणार नाही. आणि हे सांगतात की परमिशनची गरज नाही, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून आम्ही मीटर लावूच, हा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता. म्हणून मी काटकरांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. 1 नंबरचा लबाड अधिकारी या बदलापूरमध्ये बसवलेला काटकर आहे, जो म्हणजे त्याला सामान्य जनतेचं काय पडलेलंच नाही. त्यांच्यावरती जेव्हा ही वेळ आली असती ना तेव्हा कळलं असतात. आज जे लोक इकडनं मुंबईला कामाला जातात, ज्यांच्या घरात 2च माणसं असतात, नवरा बायको दोघंही कामाला जातात, येऊन रात्रीचा फक्त लाईटचा वापर होतो आणि त्यांना 20-20 हजार जी बिलं आलेली आहेत, ज्यांचं 38,000 बिल आलेलं आहे, कुठनं भरणार 38,000 बिल? ज्यांना पेमेंटच 20,000 आहे ते 38,000 बिल कसं भरणार एका महिन्याचं, हा प्रश्न आहे. त्यामुळे काटकरांच्या बोलण्यात आणि MSCBच्या आज यांचंच उदाहरण हे 2 लोक इथे समोर आहेत, पण असे असंख्य बदलापूरकर आहेत.
आम्ही बदलापूरकरांनाही त्यावेळेस आवाहन केलं होतं की कोणीही मीटर लावू नका, पण लोकांनी पण ऐकलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा त्याला हरकत घेतली पाहिजे. मीटर लावताना सोसायटीत येतात, सोसायटीला लॉक करून ठेवायचे मीटर बॉक्स आणि आपल्या परमिशनशिवाय मीटर लागला जाणार नाही याची पण दक्षता घ्यायला पाहिजे. सकाळी 5ला जातो तर रात्री 9-10 वाजता येतो. मी संडेला गेलेलो, मंडे ट्यूजडे वेनसडे, तर मी काल रात्री 9 वाजता घरी आलो. त्याच्यामध्ये आईने मला बिल दाखवलं 38,000 रुपये. हे कसं काय? त्याच तुमच्या माध्यमातून तुम्हाला फोन केल्यानंतर देशमुख साहेबांचा नंबर घेतला. देशमुख साहेब मला बोलले उद्या या. मी आज कामाची सुट्टी मारली, त्यासाठी आलो. मनमानी कारभार चालू आहे. मार्च महिन्यामध्ये पण मला 4,220 काहीतरी बिल आलेलं. ह्या टायमाला मला डायरेक्ट 38,920 बिल आले. ह्या गोष्टीचा आणि आपण आपल्या सामान्य जनतेने आता अभियंत्याला प्रश्न विचारला तुम्हाला किती बिल आले, तर त्यांनी काय सांगितलं 4,000 बिल आले. हे काय आळंदीचे जावई आहे का? यांना 4,000 रुपये बिल आले आणि आपण सामान्य जनता दिवस रात्र कष्ट करतो, रात्रभर रात्री घरी येतो, त्याचा आपल्याला 38,000 रुपये बिल. एवढा दीर्घ कारभार चालू आहे इथं. कारभार MSEBचा याला काही तोड नाही. हा याला उठाव करणं गरजेचंच आहे.